नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी भाजपतर्फे प्रचारासाठी आता कंबर कसली जाते आहे। भारतीय जनता पार्टीतर्फे पुण्यात एक नोट कमल पर वोट हा उपक्रम राबवला गेला। लोकांपर्यंत जाऊन त्यांच्याकडून पैसे गोळा केले गेलेत। जनतेनेच आम्हाला पैसे द्यावे आणि आपलं वोट आमच्या पक्षासाठी फिक्स करावं अशी त्यामागची भूमिका असल्याचं भाजपचे आमदार गिरीश बापट यांनी म्हटलं। देश पातळीवर मोदींच्या सूचनेनुसार एक वोट एक नोट हा कार्यक्रम राबवते। गेल्या लोकसभेत भाजपला 8 कोटी मतं पडली, त्यावेळेला 20 कोटी मतांचं आमचं उद्दिष्ट आहे। जो स्वतःच्या खिशातून नोट काढून देतो तो निश्चित भाजपला वोट पण देतो, हा आमचा अनुभव आहे। जे काही चाललं ते योग्य वाटतं, पण पब्लिकचं काहीतरी भलं झालं पाहिजे यात, बाकी काय। पैसे देण्याबद्दल नाही, काय पैसे योग्य वापर झाला पाहिजे याच्यासाठी मी पैसे काय अपेक्षा दिले। व्यक्त करताय पुढच्या सरकारकडून? काय पब्लिकचं भलं झालं पाहिजे याची अपेक्षा करतो। आतापर्यंत काँग्रेसने जे काय घोटाळे वगैरे केलेले आहेत त्याच्यामुळे आता लोकांमध्ये प्रचंड चीड आहे आणि आता काहीतरी पक्ष बदलून काहीतरी लोकांना त्याच्यामध्ये सुखकर मिळावं अशी लोकांची अपेक्षा आहे। तसं काँग्रेसने आतापर्यंत काही केलेलं नाही खरं म्हटलं तर, आणि जर त्यांनी सत्तेवर जर आलं, सत्तेवर यायला पाहिजे, पण देशाच्या फायद्यासाठी ते एक नक्की चांगलं आहे।